तर आज हे कुरिअर आलेलं आहे आणि ॲक्च्युली हे नीलने काढलं आता, तर आपण बघूया त्याच्यात काय आहे. नील जातोय स्काउट कॅम्पसाठी फ्लोरिडाला आयलँडवरती, तर त्यासाठी हे सामान आहे मागवलेलं. तर हे मला काही माहिती नाही, तर आत्ताच मी पण बघते. तर ऑर्डर कोणी केलं काय मला माहिती नाही, त्याच्या पप्पांनी केलं असेल. तर हे सनस्क्रीन लोशन आहे, तर 50+ आहे. घरात भरपूर आहेत, 5-6 अशा बॉटल नवीन पडल्यात. नील ज्या ठिकाणी जाणार आहे कॅम्पिंगला तेथे बॅन केलेलं आहे सनस्क्रीन, तर फक्त ह्याच ब्रँडचं आहे, हेच सनस्क्रीन तिथे अलाउड आहे, म्हणून हे ऑर्डर केलेलं आहे. तर हे घेऊन जाऊ शकतो तो. आणि हे हा 100% मायक्रोफायबर टॉवेल. हे बघा, त्याला हे असे अटकवण्याची सोय पण आहे आणि मोठा आहे खूप. हे बघा, भरपूर मोठा आहे. तर कॅम्पिंगच्या वेळेस ते जे आहेत स्काउट मास्टर ते लिस्ट देत असतात काय काय पाहिजे कॅम्पिंगसाठी, तर त्यानुसार आपण खरेदी करून द्यायचं असतं. तर स्काउट मास्टर जे पण लिस्टमध्ये देतात ते आपण खरेदी करून द्यायचं असतं. जर तुमच्याकडे असेलच आधीचं सामान तर ते तुम्ही देऊ शकता, पण प्रत्येक वेळेस काही ना काही वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असतात त्यांच्या. तर आपण आता हे मागवलेलं आहे त्यांनी सांगितल्यानुसार. आणि छानशी ही बॅग पण दिलेली आहे. आपलं काम झालं की नाही यात भरून टाकायचं, म्हणजे ते छान राहतं असं. तर ज्या मुलांना डिसिप्लिन आहे ते ह्यात ठेवतील या बॅगमध्ये. ज्यांना डिसिप्लिनचा काही संबंधच नाही तर ते असंच कुठे ते टाकून देणार हा मायक्रोफायबरचा टॉवेल. ते काही हे कॅरी करणार नाहीत. ज्यांना शिस्त आहे ना लावलेली मुलांना, ज्यांनी स्वतःला पण शिस्त लावून घेतली ते असे याच्यात ठेवतात, नाही तर बाकीचे कुठे पडू देतात. आणि ही हुडी आहे, या ठिकाणी लिहिलंय, आपण ही पण बघूया. हे बघा, मोठी चांगली. यावरती किंमत नाही आहे कुठे, किंमत नाही आहे यावरती, फक्त साईज वगैरे दिलेली आहे. आणि मेड इन चायना, 100% पॉलिस्टर आहे. आणि ही मीडियम साईजची आहे, पॉलिस्टरची आहे. तर याचा ना ग्रे कलर आहे. हे पण याच्यात असं घालून टाकूया.
यात काय आहे ते बघूया. आता त्याचं स्काउट तर संपलंच आहे, त्याचं सगळं करून झालं आहे, फक्त प्रोजेक्ट राहिलेला आहे स्काउटचं. आता हे नवीन नवीन वस्तू आणलेल्या आता कोण वापरणार आहे नंतर माहिती नाही, कारण वन टाईम यूज नंतर काय तसंच पडून राहतात वस्तू. हे बघा, याला ही अशी इलास्टिक दिलेली आहे अशी. तर ही बेडिंग आहे असं दिसतंय मला. याच्यात हवा घालायची मोठीची मोठी. तर आता इथे फुगवण्याची सोय आहे. इथे फुगवण्याची आहे, आपोआपच दिसलं का? याच्यात हवा भरायची आणि मग ती बेड तयार होते. तुम्हाला खाली अंथरून दाखवू का, म्हणजे कळेल. अशी आहे. आणि इथून हवा घालायची. तर ही अशी आहे, इथून हवा भरायची आपण. तर ही अशी आहे, तर हवा भरायची आणि मग ती तुमची बेडिंग तयार होते. तर कशी वाटते तुम्हाला मी आता दाखवलेच. आणि हे त्याचं कवर आहे. हे बघा, यात असे कलर आहेत. हे मॅन्युअल आहे, याच्यात हे कलर दाखवलेत. इतके कलरचे आहेत. ऑरेंज आहे, ब्लू आहे आणि ग्रीन कलरचं आहे. आणि हवा काढायची असेल तर हे पाय ठेवून हवा याची बाहेर काढायची आहे. या साईडला स्पॅनिशमध्ये आणि या साईडला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. ओके, यानुसार तुम्ही बघून करू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला घ्यायचं सामान? हे सनस्क्रीन लोशन आणि फुले आवडली का तुम्हाला? नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.